नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळला. त्यावरून अनेक राजकीय आंदोलनं झाली, अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले. सरकारने एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. या प्रकरणात दुर्लक्ष झाल्याचे, भ्रष्टाचार झाल्याचे किंवा काही गोष्टी अगदी जाणून बुजून केल्याचे सुद्धा आरोप प्रत्यारोप होत असताना आता मात्र एक नवीन माहिती समोर आलेली आहे. काही राजकीय नेत्यांनी सुद्धा याच्यावर आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच त्याची सत्यता पडताळणं सुद्धा गरजेचं आहे. छत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी पंतप्रधान मोदी यांना मालवणमध्ये हेलिकॉप्टर किंवा त्यांचं चॉपर लँड करता यावं यासाठी कोट्यवधींचा खर्च झालेला आहे. इतकंच नाही तर त्याच्या टेंडर प्रक्रियेवर सुद्धा संशय घेण्यात आलेला आहे. या संदर्भातली नेमकी माहिती काय सांगते, टेंडर कधी निघालेलं होतं आणि त्याची वर्क ऑर्डर ही नेमकी कधी निघाली, छत्रपतींच्या पुतळ्यासाठी किती खर्च झाला आणि ऍक्च्युअली या इव्हेंटवर किती खर्च झाला, या सगळ्या संदर्भातली माहिती पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊया. 4 डिसेंबर 2023ला सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम हा ठरलेला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं, पण तिथे पंतप्रधान मोदी यांचं चॉपर उतरवण्यासाठी कुठलीही सोय नव्हती. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मोदींचं चॉपर उतरवण्यासाठी एक नाही तर 3 तात्पुरत्या स्वरूपाची हेलिपॅड्स जी आहेत ती तयार करण्यात आली, ज्याच्यासाठी खर्च हा 2 कोटी इतका झालेला आहे. हा खर्चाची आपण विभागणी जर पाहिली तर प्रत्येकी 3 तात्पुरत्या स्वरूपातले हे हेलिपॅड होते, ज्याच्यातला एका हेलिपॅडसाठी 78 लाखाचा खर्च आहे, दुसऱ्या हेलिपॅडसाठी 44 लाखांचा खर्च आहे, तर तिसऱ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या हेलिपॅडसाठी 79 लाख इतका खर्च हा करण्यात आलेला आहे. म्हणजेच मोदींच्या हेलिपॅडसाठी खर्च हा 2 कोटी इतका झालेला आहे. पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमासाठी भारतीय नौदलाकडनं खर्च हा 1.55 कोटी इतका झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी खर्च झालेला आहे 2.44 कोटी, जो राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला आहे. यातनच साधारणतः आरोप असे होताना पाहायला मिळतात किंवा दिसताना असं दिसून येते की एकीकडे छत्रपतींचा पुतळा आहे की ज्याच्यासाठीचा खर्च सुद्धा 2.44 कोटी आहे आणि दुसरीकडे त्यासाठी येणारे सगळे व्हीव्हीआयपी गेस्ट होते आणि त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेलं जे हेलिपॅड होतं त्याच्यासाठी सुद्धा 2 कोटी इतका मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे. ह्यात पुतळ्याचा खर्च आणि हेलिपॅडचा खर्च हा जवळपास सारखाच असल्यामुळे त्याची टीका सुद्धा सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा एक्स प्लॅटफॉर्मवरनं टीका केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 2.40 कोटींचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे 2.2 कोटी इतका. वारे वा सरकार, घरापेक्षा दरवाजे खिडक्या महाग असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल, असं रोहित पवार म्हणतात. त्यांनी पुढे असं सुद्धा सांगितलेलं आहे की सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे की टेंडर डिसेंबर 2023 मध्ये निघालं आणि वर्क ऑर्डर मात्र 2 महिने आधीच सप्टेंबर 2023 मध्ये देण्यात आल्या. याचाच अर्थ गाव वसण्याआधीच लुटेरे हजर होते, असं रोहित पवार म्हणतात. तात्पुरतं हेलिपॅड उभारण्यासाठी एवढा खर्च येतो का आणि दलाली खाण्यासाठी एवढ्या किमतींचं टेंडर काढलं जातं का, यावर संशोधन होणं गरजेचं आहे. राज्य सरकारने यावर उत्तर द्यावं अशी मागणी ही रोहित पवार यांनी केलेली आहे. मुद्दा इथे येतोय तोच टेंडर प्रक्रियेचा. द इंडियन एक्सप्रेसकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार पुन्हा एकदा आपण बातमीकडे येऊया. द इंडियन एक्सप्रेसने जी बातमी दिलेली आहे त्याच्यानुसार टेंडर प्रक्रिया म्हणजे निविदा प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो ती पूर्ण होण्याच्या 2 ते 3 महिने आधीच हेलिपॅड हे तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्याची कामं जी आहेत ती सुरू झालेली होती, म्हणजे त्याच्या वर्क ऑर्डर्स निघालेल्या होत्या. या कागदपत्रांनुसार मालवणच्या पॉलिटेक्निक कॉलेजजवळ हेलिपॅड तयार करण्याची वर्क ऑर्डर ही 3 सप्टेंबर 2023लाच निघाली, पण टेंडर देण्यात आलं 30 नोव्हेंबर 2023ला. म्हणजेच जवळपास 2 ते 3 महिन्यांनंतर ऍक्च्युअल टेंडर निघालं, वर्क ऑर्डर ही आधीच निघालेली होती. सेम गोष्ट दुसऱ्या तात्पुरत्या स्वरूपातल्या हेलिपॅड संदर्भात बोलायची झाली तर बोर्डिंग ग्राउंडवरील दुसऱ्या हेलिपॅडचं टेंडर निघालं 1 डिसेंबर 2023ला आणि त्याची वर्क ऑर्डर निघाली 3 डिसेंबर 2023ला. ओझर इथल्या तिसऱ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या हेलिपॅडचं टेंडर निघालं 30 नोव्हेंबर 2023ला, पण त्याची वर्क ऑर्डर नेमकी कधी निघाली याची कुठलीही तारीख या कागदपत्रांमध्ये नाहीये, असं इंडियन एक्सप्रेसने सांगितलंय. पण आता इथे मुद्दा येतो तो म्हणजे की ज्या स्वरूपाचे इथे आरोप होताना पाहायला मिळतात की टेंडर देण्यात आलेला आहे अगदी आयत्या वेळेला, की ज्या वेळेला 4 डिसेंबर 2023ला हा कार्यक्रम होता त्याचे 1 ते 2 दिवस आधी हे टेंडर देण्यात आलं, पण त्याची कामं जी आहेत ती मात्र 2 ते 3 महिने आधीच सुरू झाली, अशा स्वरूपाचे आरोप होत आहेत. मुंबई तकने या संदर्भात जेव्हा माहिती जाणून घेतली तेव्हा असं समजलेलं आहे की राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांसारखे व्हीव्हीआयपी गेस्ट हे ज्या वेळेला असतात अशा वेळेला विना टेंडर सुद्धा वर्क ऑर्डर ही निघू शकते.
इथे सुद्धा इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात नाव न सांगण्याच्या अटीवर सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिलेली आहे। व्हीव्हीआयपी मूव्हमेंट असल्याने आयत्या वेळी अनेक हेलिपॅड आम्हाला उभारावे लागले। अनेक मंत्री आणि एसपीजी यांच्यासाठीही त्याची गरज होती। या कार्यक्रमासाठी काही रस्त्यांची कामं सुद्धा हाती घेण्यात आलेली होती। सो थोडक्यात इकडे पीडब्ल्यूडी विभागाकडनं नाव न सांगण्याच्या अटीवर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे आणि हा पण कार्यक्रम जरी पाहिला तरी त्यावेळेला अनेक व्हीव्हीआयपी गेस्ट होते जसं की अर्थात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हस्तेच हा अनावरण झालेलं होतं पुतळ्याचं। पण त्याच सोबत महाराष्ट्राचे राज्यपाल तत्कालीन राज्यपाल रमेश बैस त्या कार्यक्रमाला होते, नौदल अधिकारी त्या कार्यक्रमाला होते। नेव्ही डे निमित्ताने भारतीय नौदल दिवस जो आहे 4 डिसेंबर त्या निमित्तानेच तो कार्यक्रम होता, त्यामुळे तिकडे मोठ्या प्रमाणात नौदल अधिकारी सुद्धा होते। आणि तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, तसंच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सगळे महत्त्वाचे व्हीव्हीआयपी गेस्ट होते। आणि याच्यामध्ये एक गोष्ट ही सुद्धा असते जी अधोरेखित करायला हवी की ज्या वेळेला पंतप्रधान हे कुठेही त्यांच्या दौऱ्यानिमित्त जात असतात, ते कुठेही जात असतात, त्यावेळेला त्यांच्यासोबत दुसरं इतर कोणीही उपस्थित नसतं। असं नाही होत की पंतप्रधान मुख्यमंत्री एकाच चॉपरमधनं चाललेत, असं नाही होत। किंवा ते ज्या वेळेला त्या हेलिपॅडवर लँड होणार असतात त्यावेळेला त्याच्या आधीच अनेक काळ आधी काही आपण म्हणू शकतो साधारण अर्धा ते 1 तास आधी तो एरिया पूर्ण क्लिअर केला जातो। त्यामुळे इतर गेस्ट जे आहेत ते वेगळ्या वेळेला लँड झालेले असतात। मोदी हे त्याच्यानंतर म्हणजे पंतप्रधान हे त्याच्यानंतर लँड झालेले असतात। सो बेसिकली त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात ही व्हीव्हीआयपी मूव्हमेंट होती आणि म्हणून रस्त्यांची कामं सुद्धा हाती घेण्यात आलेली होती आणि एक नाही तर 3 हेलिपॅड तयार करण्यात आलेले होते असं सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात खरं तर इंडियन एक्सप्रेसने महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असतील यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यांच्याकडनं कुठलेही उत्तर आलेलं नाहीये। तसंच तिथे सुद्धा सिंधुदुर्गातील जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे की कागदपत्र पाहिल्यानंतर आम्ही बोलू, मात्र याच्यामध्ये काहीही घोळ झालेला नाहीये असं त्यांचं सुद्धा याच्यामध्ये वर्जन आहे। थोडक्यात ही माहिती जी आज समोर आलेली आहे त्याच्यातनं असं दिसतंय की एकीकडे पुतळ्यावरचा खर्च जो आहे तो 2.44 कोटी आहे आणि हेलिपॅडसाठी मात्र 2 कोटी इतका खर्च करण्यात आला। तसंच एक नाही तर 3 तात्पुरत्या स्वरूपाचे हेलिपॅड्स उभारण्यात आले आणि सोबतच टेंडर जे आहे ते देण्यात आलं वेगळ्या वेळेला, मात्र त्याचं वर्क ऑर्डर जे आहे काम सुरू जे झालेलं आहे ते फारच आधी सुरू झालेलं आहे अशा स्वरूपाची ही माहिती समोर येत होती। त्या दृष्टीने ऍक्च्युअली याच्या मागचं सत्य काय आहे हे तुमच्या समोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या माहिती संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर मांडा आणि तसंच विविध विश्लेषणात्मक रिपोर्ट्स पाहण्यासाठी लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मुंबईतक.in आमची वेबसाईट आहे, त्यालाही भेट देऊ शकता।